मंडळातील माझे सहकारी माननीय दत्तमामा भरणे आज आवर्जून या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्याच्या करता आपल्या सगळ्यांच्या मध्ये उपस्थित असणारे ज्येष्ठ कवी माननीय रामदासजी फुटाणे साहेब, विधिमंडळातील माझे सहकारी शंकर भाऊ मांडेकर, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, रमेश अप्पा थोरात, अतुल बेनके, चंद्रकांत कोकाटे, रमेश डमाले, अशोक पवार, माजींची संख्या, बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे, सुरेशराव घुले, रघुनाथ तारवडकर, विजयराव कोलते, त्याचबरोबर जालिंदरराव कामटे, रमेश कोंडे देशमुख, शरद बुटे पाटील, माऊली दाभाडे, स्वप्नील डमडेरे, भगवानराव पासलकर, राजाभाऊ हगवणे, प्रवीण शिंदे, कालिदास गोपाळगरे, प्रदीप कंद, चिवतरे, शिवाजी काळे, बाबूराव चांदेरे, तानाजी जगताप, दत्तात्रय येळे, संजय काळे, निर्मलाताई जागडे, पूजाताई बुट्टे पाटील, पालचंद्र जगताप, प्रदीप देशमुख। आज ऐकलं का या सुनील चांदेरे यांच्या नर्म विनोदी भाषणाचं संकलन झालेलं त्या पुस्तकाचा अनावरणाच्या निमित्तानं सुनीलला शुभेच्छा देण्याच्या करता, त्याला प्रोत्साहन देण्याच्या करता या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या विविध संस्थांचे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, पुणे शहर, पुणे ग्रामीण या सगळ्या परिसरातून आलेले प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी, त्याचबरोबर ज्यांनी आपल्याला या कार्यक्रमाच्या करता निमंत्रित केलं ते आपल्या सगळ्यांचे सहकारी सुनील चांदेरे, त्यांचे वडील काशीनाथ चांदेरे, आई रुसाबाई चांदेरे, पत्नी वंदनाताई चांदेरे, चांदेरे परिवार, मुळशी परिसरातील मोठ्या संख्येने आलेले सगळे आमचे सहकारी बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, तर 2 दिवसापूर्वीच पहलगामला जो दहशतवादी हल्ला झाला त्याच्यामध्ये काही निष्पाप भारतीयांना आपले प्राण गमवावे लागलेले उभ्या भारताने बघितलं, जगाने बघितलं, आणि त्यात आपल्या पुण्याचे संतोष जगदाळे, कौस्तुभ गणगोटे यांचाही समावेश होता। मी या दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्यांनी जीव गमावला त्या सगळ्यांना, सर्व मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या कुटुंबियांच्या प्रती सहसंवेदना त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि या हल्ल्याचा निषेध करत असताना त्याचा बदला जेवढा लवकर घेता येईल तेवढा घेतला पाहिजे, त्यांचा खात्मा केलाच पाहिजे अशी अपेक्षा देखील। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन सुनील चांदेरे यांच्या ऐकलत का या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं खरं तर आपण सगळेजण जमलेलो आहे। थोडा उशीर झाला, माझी पण डीपीडीसी लांबली, त्याच्या आधी माझा एक आरोग्य विभागाचा कार्यक्रम होता। डीपीसी झाल्यावर पत्रकारांनी थोडंफार माझा प्रेस घ्यायला भाग पाडलं आणि त्यामुळे मला यायला जरा उशीर झाला। मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या साक्षीनं सुनील चांदेरेंच्या ऐकलं का या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं आणि सुनीलचा व्यक्तिशः माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं मी अभिनंदन करतो, कारण 2 दिवसापूर्वीच 23 एप्रिलला माझ्या माहितीप्रमाणे आपण जागतिक पुस्तक साजरा, त्या निमित्तानं पण मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। पुन्हा अजून एक तिसरं काढण्याचा सुनीलने या ठिकाणी मांडलेला आहे आणि तोही खरोखरीच कौतुकास्पद आहे। ऐकलं का या दुसऱ्या पुस्तकाच्या माध्यमातून, कारण सुनीलचं पहिलं जे काही पुस्तक होतं ते मुळशीकरांची दिल्ली सफर हे पुस्तक आपल्या सगळ्यांच्या मध्ये पाहण्यामध्ये वाचनामध्ये आलं असेल आणि त्याच्यामुळे ते यापूर्वीच प्रकाशित झालं, ज्याचा उल्लेख सुनीलने आपल्या भाषणामध्ये केला। सुनील मधल्या एकंदरीत त्याच्यातला अभ्यास, संवेदनशीलता आणि विनोदी भाषणकर्त्यांची प्रवासाची सफर आपल्याला ह्याच्यातून पाहायला मिळाली, ती अत्यंत आनंददायक आहे। याची सुरुवातीलाच नोंद मी त्या ठिकाणी करतो। महाराष्ट्राला एक समृद्ध राजकीय आणि वैचारिक परंपरा लाभलेली आहे।
हे अनेक वर्ष आपण होतोय आणि खऱ्या अर्थाने सुरुवात जर कोणी केली असेल तर उद्याच्या 1 मेला आपण 65वा महाराष्ट्र दिन साजरा करतो, संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश। त्यामध्ये पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला। अनेक विचारवंत नेते जे महाराष्ट्रामध्ये घडले त्याच्यामध्ये सर्वात वरच्या क्रमांकावर, पहिल्या क्रमांकावर जर कुणाचं नाव असेल तर ते स्वर्गीय यशवंतराव साहेब। कारण स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या भाषणामध्ये शब्दांचा तोलामोलाने वापर आपण पाहिलेला आहे। सुसंस्कृतपणा कसा असला पाहिजे, विचारांची सखोलता ही कशी मांडली गेली पाहिजे, समाज प्रबोधनाची ताकद त्यामध्ये कशा पद्धतीची असू शकते। चव्हाण साहेबांचं भाषण म्हणजे एक शिस्तबद्ध विचार प्रवाह असायचा, ते सुसंस्कृतीचा आदर्श अशा प्रकारे। आम्ही देखील बोलत असताना सांगतो की आम्ही जरी राजकीय जीवनामध्ये आता काम करत असलो तरी या महाराला सुसंस्कृतपणा जर कुठल्या नेत्याने शिकवला आणि त्याच रस्त्याने सर्वांनी, भले कुणी कुठल्याही राजकीय पक्षामध्ये असो, पण तो सुसंस्कृतपणा आपण टिकवला पाहिजे, पुढे नेला पाहिजे, तशा पद्धतीने वागलं पाहिजे, तशा पद्धतीने बोललं पाहिजे। तीच महाराष्ट्राची परंपरा आहे आणि तेव्हाच तुम्हाला मला शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राने आम्ही विचारधारेने आम्ही पुढे चाललोय हे सांगण्याचा अधिकार प्राप्त होतो, ह्याची पण आठवण आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे। सुनीलच्या भाषणामध्ये देखील मला सुसंस्कृतपणा, विनोदी शैली आणि ग्रामीण जीवनातून आलेला रांगडे याचा प्रामाणिकपणा देखील दिसतोय। त्याच्या भाषणातल्या काही कोट्या, काही किस्से, उपहासांना राजकीय टोकदारपणा नाही तर तो हसतमुख ठेवणारा अशा प्रकारचा संवाद आहे। हे पण तुम्ही जर हे ऐकलत का, हे पुस्तक तुमच्या नजरेखाली घातलं तर तुम्हाला सगळ्यांच्या लक्षामध्ये येईल। आता विजयराव पण सांगत होते की त्यांच्याही मनामध्ये अशा पद्धतीनं पुस्तक लिहायचं आलेलं आहे, पुस्तक करायचं आलेलं आहे। सकाळ सारख्या दैनिकात ऐकलं का या सत्रातून सुनीलची काही भाषणं त्या काळी प्रकाशित झालेली होती आणि या भाषणांनी तरुणांना वाचन विचार करायला लावला, त्यांचं मनोरंजन केलं आणि सर्व करताना एक मर्यादा सांभाळली। ही बाब सुद्धा आपल्याला विशेष उल्लेखनीय अशा प्रकारची आहे। सुनीलच्या वाचनाने त्याच्या भाषणाला एक वैचारिक धार दिली आहे। त्याच्या भाषणामध्ये निश्चितपणे फक्त शब्दांच्या बुडबुडी नाही तर आवश्यक त्या ठिकाणी योग्य संदर्भ हे देखील त्या बाबतीमध्ये दिलेले आहे। राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराजा सयाजीराव गायकवाड, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या पासून आदरणीय पवार साहेबांच्या पर्यंत यामध्ये उल्लेख आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल। त्याच्या पुस्तकातले काही प्रसंग तर अगदी भावस्पर्शी अशा प्रकारचे आहेत आणि त्यामध्ये जर तुम्ही पान नंबर 186 किंवा 187 त्याच्यावरचा स्वर्गीय चव्हाण साहेब आणि त्यांच्या धर्मपत्री वेणुताई चव्हाण यांच्या सहजीवनाचा एक प्रसंग आहे। कारण स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये नवविवाहित असणाऱ्या वेणुताईंना त्यांच्या पहिल्याच संक्रांतीला देश सेवेबद्दल तुरुंगात जावं लागलं होतं, तर त्यावेळी चव्हाण साहेब भूमिगत होते। हा प्रसंग वाचला येतो या पुस्तकात। सुनीलच्या जीवनातल्या आठवणी, गावाकडचं लोकजीवन आणि राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन, आजच्या युवा पिढीला दिलेला एक चांगला संदेश, त्याचं पण आपल्याला प्रकर्षाने जाणवतं। या पुस्तकातले आणखीन एक प्रसंग मला अत्यंत भावला, तो म्हणजे पान 82 नंबरवर आहे आणि 82 वरच्या जिल्हा परिषदेच्या त्यावेळेस निवडणुकीचा निकाल लागला आणि त्या निवडणुकीमध्ये त्याचा सहकारी मित्र मौली कांबळे, त्याच्या बायकोला आम्ही तिथनं तिकीट दिलेलं होतं आणि ती निवडणुकीमध्ये हरली हे कळलं। माझ्या माहितीप्रमाणे सुनील झाला आणि विजयी झालेला सुनील अंगावर गुलाल न घेता थेट कांबळेंच्या घरी गेला
आणि तिथं गेल्यावर माऊलीचं सगळं कुटुंब त्याच्या गळ्यात पडूनच ढसाढसा त्या ठिकाणी रडायला लागलं. मात्र थोड्याच वेळात फेर मतमोजणी झाली आणि माऊलीची बायको ही विजयी झाल्याचं कळलं. ही मंडळी पुन्हा म्हणजे पहिल्यांदा पराभूत झाली म्हणून एकमेकाच्या गळ्यात रडत होती आणि पुन्हा विजयी झालेलं कळल्यानंतर ते रडायला लागले. त्यांना आनंद. आणि मला वाटतं सुनील यावर आता तो एखादा सिनेमा काढायला देखील हरकत नाही की राजकीय कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आपल्या सहकार्यांच्या सुखदुःखामध्ये कसं एकरूप झालं पाहिजे हे याच्यातून त्या ठिकाणी कळतं. ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये जो एक ओलावा होता, एक जवळीक होती, एकमेकांच्या बद्दल एक आपलेपणा होता, प्रेम होतं, आपुलकी होती, जिव्हाळा होता, ते अलीकडच्या काळामध्ये फार कमी बघायला मिळतं. अलीकडच्या काळामध्ये लोक विचार करतात आता कोण कुठं जातोय, कोण कुठं जातोय, त्याचा मागचा पुढचा विचार करत नाही, विचारधारेचा विचार त्या ठिकाणी करत नाही. असे बऱ्याच गोष्टी आहेत. खरं तर माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे की राजकारण ही सेवा आहे, ही स्पर्धा नाहीये. आणि समाजात परिवर्तन घडवायची इच्छाशक्ती असेल तरच या क्षेत्रामध्ये आपण पाऊल टाकलं पाहिजे. हा अगदी योग्य संदेश सुद्धा या पुस्तकातनं देण्याचा प्रयत्न सुनीलनी केलेला आहे. मला आठवतंय पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पदाधिकाऱ्यांच्या निवडी जवळपास 91 साली मी स्वर्गीय राजेंद्र कुमार घोलप आणि रमेश आप्पा थोरात यांच्या आग्रहाखातर मी तालुक्याचं राजकारण करत होतो आणि त्यांनी दोघांनी फार आग्रह केला की तुम्हाला जिल्ह्याच्या राजकारणात यायचं असेल आणि तुम्हाला इच्छा असेल, आवड असेल तर तुम्ही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अ वर्गाचा बारामती तालुक्याचा डायरेक्टर बना. आणि मग त्यांनी आग्रह केल्यानंतर मी देखील काम अवघड होतं, कारण कधी बारामती तालुक्यात काकड्यांचं तिथं वर्चस्व होतं, कधी अ वर्गाची जागा कधीही आमची तिथं निवडून आलेली नव्हती. परंतु मी उभा राहिलो, सुदैवाने जनतेने माझ्यावर विश्वास टाकला आणि त्याच्यातनं मी निवडून आलो. आणि मग तेव्हापासून बँकेचे माझे अतिशय जवळचे संबंध निर्माण झाले. आज अलीकडे माझ्याकडे जबाबदारी वाढल्यामुळे मला तेवढा वेळ देता येत नाही आणि त्याच्यामुळे मी नाईलाजास्तव बँकेचा राजीनामा दिला संचालक पदाचा. आणि या पद्धतीनं पुढे जात असताना 15 जानेवारी 2022 माझ्या माहितीप्रमाणे चेअरमन व्हाईस चेअरमनची निवड लागलेली होती. बैठक होती, सर्व संचालक मंडळ बैठकीला हजर होतं. बँकेचा कारभारी कोण हा प्रश्न सगळ्यांच्या समोर होता. मात्र मी बँकेचा कारभार कोणाकडे द्यायचं हे निश्चित मनामध्ये केलेलं होतं. आणि त्या बैठकीमध्ये माझ्या समोरच दिगंबर दुर्गाडे आणि सुनील चांदेरे बसलेले होते. त्यांना अपेक्षित नसताना मी दिगंबरचं नाव अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी घेतलं आणि सुनीलचं उपाध्यक्ष म्हणून केलं. मला वाटतं त्या प्रकारात पान नंबर 83 वर त्याचा उल्लेख त्याने केलेला आहे. मात्र मी केलेली निवड या जोडीनं सार्थ ठरवली. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं बँकेचं काम मला आनंद आहे आणि मलाही त्या बँकेबद्दल आपलेपणा आहे, कारण त्या बँकेने मला राज्यामध्ये पाठवलं, राज्य सहकारी बँकेमध्ये, आणि तिथून मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम किंवा करतोय. मला एका गोष्टीचं माहिती आहे की त्या बँकेची आपण आठवत असेल की तिथं इमारत बांधताना पण अनेक अडचणी यायच्या, अनेक काही आरोप करायचे. मी कशाचाही विचार केला नाही, मी इमारत ती बांधून टाकली. त्याच्यामध्ये समोरची जागा पारसी माणसाची आहे. खूप दिवस माझ्या मनामध्ये होतं ही जागा आपल्याला मिळाली पाहिजे. त्यांनी पहिल्यांदा पट्ट्यांनी मला वाटतं 80 कोटी रुपये सांगितले, 82 कोटी 86 कोटी. मला 86 कोटी सांगितल्यानंतर मी दिगंबरला सांगितलं अजिबात आपल्याला घ्यायची नाही. मी काढला, बाकीचं सगळं केलं आणि जवळपास 1-1.5 वर्ष थांबलो आणि मी सांगितलं की आमचा दर आपण किती दिला 58. त्यावेळेस म्हणलं माझा दर 28 कोटीला द्यायचा, 58 कोटी, सॉरी चुकून 28 म्हणलं, 58 कोटीला द्यायचं असेल तर इतके जण आले गेले, वेगवेगळ्या पद्धतीनं भेटले. त्यांना काय माहिती, माझ्या एकदा तोंडातनं शब्द गेला की गेला. आणि 2 वर्षांनी जी किंमत 86 कोटी सांगितली होती
ती 2-2.5 वर्षांनी परवा आम्ही ती 58 कोटीला ती बँकेची जागा घेतली. आता ते सगळं समोरचा बंगला काढून टाकणार आहे. परवा मी पाहायलाही गेलो होतो आणि डायरेक्ट आपली बँक ही मेन रोडला टच त्या ठिकाणी होणार आहे. अशा पद्धतीनं आपण त्या बँकेमध्ये काम करतोय. इतर पण अनेक गोष्टी आहेत. हे सगळे मला अडचणी सांगत असतात. केडर पण आता मी सुरू करतोय. मध्ये केडर बंद करण्यात आला. आता सातारा आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा केडर आपण सुरू करतोय. जिल्हा बँकेचा विषय निघालाच तर या निमित्ताने एक गोष्ट आठवली की आपल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संस्थापक असणारे न.ची केळकर हे सुद्धा सिद्ध लेखक होते. आता बऱ्याच वर्षानंतर आपल्या बँकेला उपाध्यक्ष सुनील चांदेरेच्या रूपाने एक लेखक पदाधिकारी लाभलेला आहे. राजकारण समाजकारण करताना सुनील चांदेरेंनी आपली लेखणी थांबवू नये असा सल्ला मी या निमित्तानं त्याला त्या ठिकाणी देतो. या पुस्तकात सुनीलनं माझे सुद्धा काही प्रसंग ज्याचा लेख तरी भाषणामध्ये केला. 91ची माझी पहिली निवडणूक वगैरे त्यात पान नंबर 161 वर मी 91ला पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आलो. मी अण्णा जोशी आणि नानासाहेब नवले आम्ही 3 जण पुणे खेड आणि बारामती मतदारसंघातून निवडून आलो. आणि त्यानंतर पुण्यातल्या काँग्रेस भवनमध्ये मी केलेल्या भाषणाचा उल्लेख त्यांनी मगाशी बोलत असताना केला. आता सुनीलनं माझ्या भाषणाचं कौतुक. मी तसा बघितलं तर राजकारणात नवीन होतो त्यामुळं तेव्हा भाषण करताना माझी काय अवस्था झाली होती ती या निमित्तानं माझ्या डोळ्यासमोर आली. मला आठवत आहे, इथल्यापर्यंत बांधल्यावरांना आठवत असेल, ज्यावेळेस उमेदवारांचा विठ्ठलराव गाडगे, नानासाहेब नवले, अजित पवार हे काँग्रेसचे उमेदवार पंजा चिकून घेऊन उभे होते आणि पवार साहेब मुख्यमंत्री होते आणि प्रचाराचा पहिला नारळ दगडूशेठ हलवाई गणपतीचे तिथं जे देखावा असतो त्याच ठिकाणी सभा. मी कधी भाषण केलेलं नव्हतं आणि माझ्या घरातल्या काकी प्रतिभा काकी त्या लांब कुठंतरी गाडी लावून बसलेल्या होत्या. आता ही काय बोलतो काय करतोय आणि मी भाषण करायला उठलो. मला पण असा दरदरून घाम सुटला होता, हातपाय लटलट कापत होते. म्हटलं आता हे जर असलं आपलं चित्र समोर गेलं बारामती लोकसभा मतदारसंघाच्या तर मतदार म्हणते जायला याला कशाला लिहू आपल्या पुढे उभा आहे. त्याच्यामुळं मी सगळं काही डोक्यामध्ये आणलं. सध्या होईल याला साहेब एवढं बोलतात तर आपल्याला एवढं बोलता येईल. आणि त्याच्यानंतर ते भाषण केलं पण जमून गेलं आणि नंतर आता बघतायच आपण काय जमलंय ते. त्याच्यामध्ये त्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या. पण या पुस्तकाच्या निमित्त माझ्या उमेदीचे पण दिवस आता बोलत असताना सुनीलनी इथं उभे केले. माझा राजकीय सामाजिक जीवनाचा त्या निमित्त समोर राहिला. मात्र इतक्या दिवसाच्या जीवनाच्या सामाजिक जीवनाच्या प्रवासात मला एक गोष्ट कळून चुकली. नुसतं कार्यकर्त्यांनो लक्षात ठेवा, ज्ञान, अनुभव आणि वक्तृत्व शैली म्हणून भाषणं चांगली होतात असं नाही. तर आपण ज्यांच्याबद्दल बोलणार आहोत, जे विचार आपण लोकांच्या समोर मांडणार आहोत, ज्यांच्यासाठी मांडणार आहोत, त्यांच्याबद्दल मनात निष्ठा असली पाहिजे, कणव असली पाहिजे, कळवळा असला पाहिजे, माया पण असली पाहिजे, प्रेम पण असलं पाहिजे आणि आपलेपणा असला पाहिजे. तरच भाषण हे भावस्पर्शी होतं. आणि कोणतंही भाषण केवळ टाळ्या मिळवण्यासाठी नको तर मनाचा ठाव घेण्यासाठी असावं. हे या निमित्तानं इथं स्टेजवर आणि समोर बसणाऱ्या सगळ्या मान्यवरांना, कार्यकर्त्यांना आवर्जून सांगित. टाळ्या जरी मिळाल्या तरी लोक काय लय जोरात बोलणार, काय त्यांनी त्याची फजिती उडवली, काय त्याला बरोबर शाल जोडीतले मारले. पण नंतर परत ती सगळं विसरून जातात. काही थोडंसं मारावं लागतं पण जास्त करून आपण त्या लोकांच्या समोरच्यांचा मनाचा ठाव घेण्यासाठी पाहिजे. सुनीलचं पुस्तक वाचलं की प्रश्न पडतो हे सगळं उठून. मला वाटतं त्याचे सूसचे माजी सरपंच सुनीलचे आजोबा वाढोबा चांदेरे
यांच्याकडून हा वारसा त्याला मिळालेला आहे आणि त्यामुळे त्यानं हे पुस्तक आजोबांना अर्पण केलंय. हे सुनील तू अतिशय योग्य केलं असं माझं पण स्वतःचं स्पष्ट मत आहे. हे पुस्तक चालताना मला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं वारंवार आठवण आल्याशिवाय राहत नाही. उद्याच्या 1 मेला चव्हाण साहेबांनी मंगल कलश आणून 65 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्याकरता पण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वेगवेगळ्या साही रिजन मधनं आम्ही रॅली काढलेली आहे. कुंड त्याच्यामध्ये त्या भागातली माती त्या भागातलं पाणी त्या नद्यांचं वगैरे असं करून आम्ही 1 तारखेला तिथं हुतात्मा चौक जो आहे तिथं स्मारक आहे तिथं आम्ही नतमस्तक होणार आहोत. तिथं त्यांना अभिवादन करणार आहोत. जे 105 हुतात्मे काही 105 म्हणतात काही 106 म्हणतात तिथं अभिवादन करू. पण नंतर आम्ही सभेच्या ठिकाणी त्या ठिकाणी जाणार आहोत. कार्यक्रम पण मला आता सुरेश घुले दाखवत होते. तोही कार्यक्रम कार्यकर्त्यांनी प्रतिसाद द्यावा अशा प्रकारची माझी विनंती आहे. परंतु हे असताना खरोखरीच चव्हाण साहेबांची आठवण येत होते. त्यांनी एकदा म्हटलं होतं भाषणातल्या शब्दांचं वजन त्यातल्या शब्दात नसतं तर त्यातल्या विचारामध्ये असतं. सुनील चांदेरे या पुस्तकात हे शब्द प्रमाण दिसतं. म्हणूनच मला खात्री आहे की ऐकलं का हे पुस्तक केवळ वाचायला नाही तर विचार करायला लावणार आहे. आता ह्याच्या मी ऐकलं का मी आता मुंबईला गेल्यावर देवेंद्र साहेबांना सांगणार आहे की देवेंद्रजी तुम्ही जरी पुस्तक लिहित नसला नाही त्यांनी पुस्तक लिहिलंय मधी बजेट अर्थसंकल्प कसा समजून घ्यावा अशा प्रकारचे विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी पुस्तक लिहिलं. आता त्यांना दुसरं पुस्तक मी द्यायला सांगणार आहे. मी पुन्हा येईल असं पुस्तक त्यांना लिहायला सांगणार. पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल सुनीलचं संपूर्ण चांदेरे कुटुंबियांचं पुस्तक प्रकाशनात योगदान दिलेल्या सर्व त्याच्या टीमचं मी अभिनंदन करतो. पुस्तक प्रकाशनासाठी मला आवर्जून बोलवलं नाही. खरंय मी एवढं मला काम आहे की काही विचारता सोय नाही. मी त्याला म्हणलं कशाला रे तू घे आता कुणाकडनं आणावर नाही म्हणलं करणार तर तुमच्याच हस्ते बरं म्हटलं माझ्याच हस्ते. मग त्याच्यामुळे आजचा दिवस त्याला दिला आणि आज या पुस्तकाचं प्रकाशन झालं. त्याबद्दल सुनील मी तुझा आभार मानतो. तुझ्या भावी वाटचालीच्या करता मनापासून शुभेच्छा देतो. आज तुझ्या आईचा वडिलांचा पत्नीचा देखील आनंदाचा क्षण आहे की आणि सुनीलनं जे काही दुसरं ऐकलं का पुस्तक लिहिलंय त्यावेळेस ते सगळे ऐकतायत. हे समाधान आई वडिलांना स्वतःच्या धर्मपत्नीला ते तू त्यांना मिळवून दिलं त्याबद्दलही तुझं मनपूर्वक कौतुक करतो. आणि अशाच पद्धतीची पुस्तकं लिहित जा. पण पुस्तकं लिहित असताना बँकेकडे पण तेवढंच लक्ष दे आणि ज्या पक्षामुळे संधी मिळाली त्या पक्षाच्या सभासद नोंदणी आणि वाढी करता पण तेवढंच लक्ष दे अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद जय महाराज. धन्यवाद दादा. आणि तुम्ही जे सांगितलं ते शब्द आणि